संजय पवार यांचा ठाकरेंच्या सेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देण्यात आला। राजीनामा देत असलो तरी ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून काम करणार, शिवसैनिक म्हणून नेहमीच उद्धव ठाकरेंसोबत राहणार असं संजय पवार यांनी म्हटलं। तर उद्धव ठाकरेंच्या पायाशी हनुमान म्हणून अखेरपर्यंत राहणार अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा संजय पवार यांनी दिली। पदाधिकारी निवडीमध्ये किमान उपनेत्याचं मत जाणून घ्यायला हवं असं पवार यांनी म्हटलं। तर कोणाला पद मिळालं यावर आक्षेप नाही, निवड प्रक्रियेवरती माझा आक्षेप आहे। पक्षाचे निर्णय नेमकं कोण घेतं असा सवाल सुद्धा यावेळी संजय पवार यांनी उपस्थित केला। संजय पवार यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही शिवसेनेशी जोडलेले आहात। या जिल्ह्याची जबाबदारी शिवसैनिक आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही पार पाडलेली आहे। मात्र आता हा पदाचाच राजीनामा आपल्याला देण्याची वेळ आली। काय नेमकी ही खतखत आहे? नाही, नवीन नेमणूक झाली जिल्हा प्रमुखांची म्हणून आम्ही नाराज आहोत असं नाही आहे। नेमणुकीची प्रक्रिया जी होती ती थोडीफार आम्हाला आवडली नाही, ती चुकीची झाली प्रक्रिया असं आमचं मत आहे। तर संजय पवार आणि शिवसेनेचं नातं सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? आणि आता तुम्ही पदाचा राजीनामा देताय, पुढचं भविष्यातले अनेक आगामी निवडणुका देखील आलेल्या आहेत किंवा इथून पुढचा प्रवास संजय पवारांचा तर कशा पद्धतीने? एक सर्वसामान्य शिवसैनिक उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा आणि मातोश्रीचा भक्त म्हणून मी भविष्यात काम करीन। आता बरीच चर्चा होते, वातावरण तसं गडूळ आहे, आता हे झाल्यानंतर तो तिकडे जाणार, तो तिकडे जाणार, तो तिकडे जाणार नाही। ज्या लोकांनी मला आतापर्यंत राज्यसभे एक सर्वसामान्य कुटुंबातल्याला राज्यसभे उमेदवारी दिली, माझ्यासाठी सर्व काही केलं, मला उपनेता बनवला, मला जिल्हा प्रमुख बनवला, शहर प्रमुख, मला अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ उपाध्यक्ष बनवलं, मला राज्यमंत्री दर्जाला अनेक मला पदं दिली। त्या कुटुंबाला मी कसं विसरू? नाही विसरणार मी। शेवटच्या श्वासापर्यंत काही झालं तर मातोश्रीचा भक्त म्हणून मगाशी मी अनेक जणांना सांगितलं, प्रभू रामचंद्रांचा हनुमंत जसा पायाशी असतो तसा उद्धव साहेबांचा हा शिवसैनिक शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक उद्धव साहेबांचा म्हणून शेवटचा श्वास घेईल ही माझी खात्री तुम्हाला देतोय। नक्कीच। तर हे संजय पवार होते, त्यांनी आपली खतखत जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। शिवाय आपण लेखी स्वरूपात जे काही या ठिकाणी निवड प्रक्रिया झाली ती कशा पद्धतीने चुकीची होती आणि आपली नेमकी या सगळ्या कार्यकर्त्यांची काय भावना होती हे आपण लेखी स्वरूपात त्यांना कळवणार असल्याची देखील प्रतिक्रिया दिली। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।